नमस्कार. आज काय रेसिपी तर भोपळ्याच्या गोड पुऱ्या. तर चला मग आज आपण बनवूयात खुसखुशीत मऊ अशा भोपळ्याच्या गोड पुऱ्या. तर इथे मी सर्वप्रथम पाव किलो भोपळा घेतलेला आहे. भोपळ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर याचे छान कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरची आपल्याला साल काढून डबल याला बारीक आकारात असं कट करून घ्यायचं आहे. कट केलेला भोपळा कुकरमध्ये टाकून यामध्ये 1.5 वाटी गूळ टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्या छान 2 शिट्ट्या करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असा मऊ आपला भोपळा शिजून घेतलेला आहे. याला भोपळ्याला व्यवस्थित बारीक करून घ्या. नंतर पुरणाच्या चाळणीमध्ये हे गाळून घ्यायचं आहे, कारण की गुळामधला जो कचरा आहे तो निघून जातो. त्यानंतर यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. पुऱ्यांना छान कुरकुरीतपणे येण्यासाठी इथे मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ, विलायची पावडर, सुंठ पावडर आणि जायफळ व्यवस्थित आपल्याला सर्व हे टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी टाकण्याची गरज नाही. आणि बघू शकता इथे मस्त असा घट्टसर गोळा मळवून घ्यायचा आहे. 10 मिनटं रेस्ट करायचा आहे. नंतर याचे छोटे छोटे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. आपण जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे याची छान मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि अशा वाटीच्या आकाराचे मस्त अशा पुऱ्या तुम्ही लाटून घेऊ शकता, किंवा आपण जशा पुऱ्या लाटतो त्या पद्धतीने लाटल्या तरी चालेल. इथे बघू शकता मस्त तेल गरम झालं की छान अशा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर तयार झालेल्या आहेत भोपळ्याच्या गोड पुऱ्या. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा.